बरं, पाठीमागे तुम्हाला सोशल मीडियावर एक व्हिडिओ फार व्हायरल होताना दिसला असेल। त्या व्हिडिओमध्ये एका छतावर एक निळा ड्रम ठेवलेला असतो, निळी टाकी ठेवलेली असते। त्या निळ्या टाकीमधून एक माणूस काही कपडे बाहेर काढून फेकतो आणि नाकालाचा हात लावून थोडासा दूर होतो। आता त्या टाकीमध्ये नेमकं काय होतं आणि त्या टाकीमध्ये जे होतं ते का होतं हेच आज आपण या व्हिडिओमध्ये बघणार आहोत। बघा, तुम्हाला त्याच्या अगोदर मी 3 नावं सांगतो। ते 3 नावं थोडेसे लक्षात राहू द्या। त्यातील सर्वात अगोदरचं नाव असं होतं जितेंद्र, 2 नंबरचं नाव असं हंसराम आणि 3 नंबरचं नाव असं सुनीता। आता जो हंसराम होता तो एक रोजमजुरी काम करणारा माणूस होता, जो वीटभट्टीवर काम करायचा आणि तो राहणारा होता राजस्थानमधील तिजारा या जिल्ह्यामध्ये। आणि ही जी पूर्ण घटना घडलेली आहे ही राजस्थानमधील खैरतल, तिजारा, किशनगढ़ या एरियामध्ये घडलेली आहे। जो हंसराम होता तो वीटभट्टीवर काम करायचा, रोजमजुरी करायचा आणि त्याचं लग्न झाल्याच्या नंतर त्याच्यासोबत त्याची बायको, जिचं नाव सुनीता असं होतं, ती सुद्धा काम करायची आणि राहायची। आता ती काम कमी करायची पण घरी जास्त राहायची आणि घरी ती घरचं काम सांभाळायची, म्हणजे घर ती सांभाळायची आणि हा बाहेर जाऊन रोजमजुरी करायचा। जितके पण पैसे येतील तेवढे पैसे आणायचे, बायकोच्या हातामध्ये ठेवायचे। आणि लग्नाच्या नंतर काही वेळेस या दोघांमध्ये भांडणंसुद्धा झाले आणि भांडणं अशा प्रकारे झाले की जो हंसराम आहे तो थोडासा दारू पित होता आणि त्याच्यावरूनच त्याच्यात आणि त्याच्या बायकोमध्ये वादावाद व्हायचे। आणि त्याची जी बायको आहे ती थोडीशी ओव्हर फॅशनेबल होती, म्हणजे ती जराशी टकाटक राहणारी होती। तर तिला त्याचं वागणं पटायचं नाही, तिला तो पटायचा नाही आणि तिला त्याच्यासोबत राहणंही तेवढं चांगलं वाटायचं नाही। मग काही वेळाच्या नंतर जे हंसराम आहे त्याची एका माणसासोबत मैत्री होते, ज्याचं नाव जितेंद्र असं असतो। आणि त्या जितेंद्रसोबत हंसरामची जी मैत्री आहे ती फार चांगली होते, एवढी चांगली होते की खाणं पिणं, विचार करणं, कामाला जाणं न जाणं हे दोघंजणं एकमेकाला डिस्कस करायचे आणि काम करायचे। आता जो जितेंद्र होता तो थोडा मिडल क्लास फॅमिलीमधला होता, त्याच्याजवळ थोडासा पैसा वगैरे होता आणि जो हंसराम होता तो थोडा गरीब होता। आता दारू हे दोघेही जण प्यायचे। आता याच्यामध्ये मला तुम्हाला अजून एक गोष्ट अशी सांगायची, जर बघा असं कोणासोबतच होऊ नये, पण जर तुमचा मित्र तुम्हाला दारू पाजत असेल, त्याचं बिल तो स्वतःच देत असेल, तुम्हाला जेवू घालत असेल, तुमच्यासोबत चांगलं बोलत असेल, तुमचे काही फायनान्शियल कंडिशन काही कामं असतील तर तो एकदम फ्रीली करत असेल आणि तुम्हाला पैसे देखील मागत नसेल, तर थोडं सावध राहा। कारण की असे मित्र, असे दोस्त जे की आपल्याला वाईट कामात ढकलण्यासाठी प्रोत्साहन देतात, आपण जे वाईट काम करतो त्याच्यासाठी ते त्यांच्या जवळचा खर्चून पैसा देतात, त्यांच्या मनामध्ये खूप मोठं काळं असतं। बघा, मित्र याला नसतात म्हणत, मित्र त्याला म्हणतात ज्याला समजतं की आपला मित्र नेमका काय वाईट करतोय, वाईट करण्यापासून त्याला अडवणं, त्याच्या हातून काही वेगळं होऊ नये याची जाणीव करून घेणं, याला मित्र म्हणतात। मित्र असे नसतात जे तुम्हाला म्हणतील की चाल मी तुला दारू पाजतो, चाल मी तुला पुडी खाऊ घालतो, चाल मी तुला हे करतो, चाल मी तुला ते करतो। यांच्यापासून थोडंसं सावध राहिलं पाहिजे। तर इथं असंच होऊ लागलं। जो जितेंद्र होता तो नेहमी हंसराजला दारू पाजायचा, त्याच्यासोबत चांगलं राहायचा, त्याला पैसा द्यायचा, त्याचे जे काही फायनान्शियल प्रॉब्लेम असतील त्याला तो सॉल्व करायचा। असं बरेच दिवस चाललं आणि बरेच दिवस चालल्याच्या नंतर जो हंसराम आहे त्याला जितेंद्र एक दिवस म्हणला की अरे यार हंसू, तुला इकडे येणं तिकडे जाणं जरा जास्त दूर होतं हे ना, तू एक काम का करत नाहीस? माझ्या घरामध्ये एक किरायदार राहत होता, त्याने याच महिन्यामध्ये त्याची खोली रिकामी केली आहे, तो निघून गेला आहे, तर तो एक काम का करत नाहीस की तू ये ना आमच्या इकडं राहण्यासाठी, आपण रोज बसून दारू पीत जाऊयात, रोज मजा करूयात, रोज आयुष करूयात। इतकं दूर दूर ना थोडंसं विचित्र वाटतं, तर तू येतो का? मग जो हंसराम आहे त्याला वाटलं बाबा चला आपला मित्र बोलवते। मग त्या मित्राला तो म्हणला की बाबा मी येतो, पण तुझं घर जरा पॉश आहे आणि तुझ्या घरामध्ये जे भाडं आहे ते मला झेपावणार नाही, तू भाडं बोल किती तर मी तुला देऊन टाकतो। तर तो म्हणला की बाई भाडं वगैरे काय पाहिजे नाही, तुझ्यापासून मी भाडं घेणार आहे का? तू तर आपला मित्र आहे ना, भाडं वगैरे काय नाही, तू असं समज की तू माझ्या घरचा फॅमिली मेंबरच आहेस असं म्हणला। आणि तो हंसराम तर जात नव्हता, तरी पण तो जितेंद्र त्याला म्हणला की ठीक आहे, तुला काय द्यायचं ते दे, जर आले नसतील तर नंतर दे, जेव्हा आले तेव्हा दे, पण चाल बाबा, हे इकडं दूर गिरणं फार येणं जाण्याला कठीण होते मला। मग त्यानंतर हंसराम आपल्या पत्नीला घेऊन त्याच्या घरामध्ये राहण्यासाठी जातो। तिथं गेल्याच्या नंतर तो काही दिवस राहतो, काही महिने राहतो आणि काही महिन्याच्या नंतर
त्याला एक गोष्ट कळते आणि ती गोष्ट कळल्याच्या नंतर त्याच्या पायाखालची जमीन सरकते. जो जितेंद्र होता त्याचं आणि हंसरामच्या पत्नीचं प्रेम संबंध होते आणि ते त्याला समजल्याच्या नंतर हंसराम त्याच्या बायकोजवळ जातो. त्याला म्हणतो की तू असं का केलेस, माझ्या मित्रासोबतच तू असं का केलेस, तुला कसा काही विचार आला नाही, तुला नवरा आहे, संसार आहे, सगळ्या काही गोष्टी आहेत, तर तुला कमी काय केलं आणि तू असं का केलंयस. तर त्यावर हंसरामची पत्नी सुनीता त्याला म्हणली की मी माझ्या मनाची मालकीण आहे आणि तसंही माझं लग्न जेव्हा तुझ्यासोबत झालं होतं तर मला तू पसंत नव्हता. माझ्या बापाने जबरदस्ती तुझ्यासोबत लग्न लावून दिलं आहे आणि मला तुझ्यासोबत राहायचंसुद्धा नाही आणि मी त्याच्यावर जीवापार प्रेम करते आणि या जन्मामध्ये मी मेल्यावर त्याच्यापासून दूर होईल, तोपर्यंत त्याच्यापासून दूर होणार नाही. हंसराम त्याच्या मित्रापाशी गेला, त्याला म्हणला की तू असं का करतोयस. तर तो त्याला म्हणला की तुझी बायको माझ्यावर प्रेम करते, मी तिच्यावर प्रेम करतो आणि तसंही कुठं रे डोसक्याला टेन्शन घेतो, तू माझ्या घरामध्ये राहतोस, माझी दारू पितोस, असं समज की त्या पैशाच्या बदल्यामध्ये मी तुझी बायको घेतली आहे, तू टेन्शन नको घेऊ आणि जर तुला चांगलं राहायचं असेल तर आमच्या मधात येऊ नको. त्याच्या बायकोने हंसरामला सरळ धमकी दिली, तू जर आमच्या प्रेमाला विरोध करशील तर तुला जीव मारेल. पण हंसराम थांबत नव्हता. हंसराम चिडचिड करत होता, भांडणं करत होता आणि रोज दारू पिऊन घरी येत होता आणि मारपीट करत होता. मग या मारपिटीला कंटाळून आणि या सगळ्या भानगडीला कंटाळून त्याच्या बायकोने टोकाचं पाऊल उचललं. जेव्हा हंसराम एका दिवशी फुल दारू पिली, घरी आला, बेडवर पडला, त्यावेळेस हंसरामच्या पत्नीने सुनीताने जितेंद्रला घरी बोलावलं, धारदार शस्त्राने त्याच्या मानेवर वार केले आणि त्याच्यानंतर त्यांनी प्रेमामध्ये जे काही करायचे ते सगळं केलं आणि त्याला निळ्या ड्रममध्ये टाकलं. त्याच्यावरून त्याच्यामध्ये मीठ टाकलं कारण की त्याचा मृतदेह सडावं यासाठी आणि तो ड्रम छतावर नेऊन ठेवला आणि लगेच त्याच वेळेस जितेंद्र आणि सुनीता त्या घरून पळून गेले. आता जे जितेंद्रचे आईवडील असतात ते विचार करतात की जितेंद्र गेला तरी कुठं. जितेंद्रला फोन लावून बघतात, त्याचा फोन स्विच ऑफ येतो. जी वर राहणारी सुनीता आहे तीसुद्धा गायब आहे, तिचा नवरासुद्धा गायब आहे. आता त्यांना कळत नाही नेमकं झालं आहे काय. आता तो जो जितेंद्र आहे याच्या अगोदरसुद्धा घर सोडून पळून गेलेला असतो, 2-2, 3-3 दिवस तो गायब असतो आणि यांना यावेळेसही तसंच वाटलं की कुठंतरी गेला असेल आणि जो जितेंद्र आहे तो आणि त्याची बायको कुठेतरी गावाला गेले असतील. त्यामुळे त्यांनी काही तेवढं मनावर घेतलं नाही की कुठं गेलेत म्हणून. पण काही दिवसाच्या नंतर त्यांच्या घरामध्ये एक बेकारसा वास यायला लागला, एक घाणेरडा वास. मग ते वास कुठून यायला आहे हे पाहण्यासाठी जितेंद्रचे आईवडील, त्या घरमालक तिथं पाहण्यासाठी जातात. तर छतावर एक निळी टाकी ठेवलेली असते आणि ती निळी टाकी सुनीताने जितेंद्रच्या आईलाच आणायला लावली होती की मला काहीतरी काम आहे, मला बाजारामध्ये गेले तर निळी टाकी आणून द्या म्हणून. तर त्या निळी टाकीमध्ये काही कपडे टाकलेले होते वरून आणि ते कपडे जेव्हा बाहेर काढले तर त्याच्या खाली दिसलं एक मृतदेह आणि ते मृतदेह होतं हंसरामचं. अर्धं सडलेलं होतं आणि जितकं सडलेलं होतं तेवढ्यापर्यंत ते मीठ टाकलेलं होतं आणि ते सडल्यामुळं त्याचा वास येत होता आणि ते मीठ या कारणामुळं टाकलं होतं की ते सडावं म्हणून. त्याच्यानंतर पोलिसांना इन्फॉर्म करण्यात आलं, पोलीस आली, पोलिसांनी थोडीशी पडताळणी केली. पडताळणीमध्ये CCTV कॅमेरे चेक केले, लोकेशन ट्रॅक केलं आणि या 2 जणांना पकडण्यात आलं. आता यांच्यावर कारवाई सुरू आहे. तर या जगामध्ये मैत्रीची व्हॅल्यू, नात्यांची व्हॅल्यू असं काहीच नाही आहे. मागच्या वेळेस मी एक व्हिडिओ टाकला होता, एका महिलेवर तिच्याच मुलानं दुष्कर्म केला होता आणि त्याच्याखाली जरा विचित्रच प्रकार चालू होते. हिंदू धर्मामध्ये असं होत नाही, मुस्लिम धर्मामध्येच असं होतं. अरे तुम्ही काय मूर्ख आहेत का रे? काही लोक काय मूर्ख आहेत का? मी व्हिडिओ बनवतो जे राक्षसी वृत्तीचे माणसं असतात, जे बेकार माणसं असतात, जे एकदम फालतू लोक असतात, ज्यांना आई कळत नाही, बहीण कळत नाही, लेक कळत नाही, कुणीच कळत नाही, अशा लोकांसाठी व्हिडिओ टाकतो आणि अशा लोकांपासून दूर राहावं यासाठी मी व्हिडिओज टाकतो. आणि काही फालतू लोक कमेंट बॉक्समध्ये येऊन दुसरंच गणित चालू करतायत. अरे तुमच्यामुळं ना आपला देश तुटण्याच्या मार्गावर लागलेला आहे. धर्म करू नका. प्रत्येक धर्मामध्ये असे बेकारसे किडे असतात, त्या किड्यांना साफ करण्याचं काम करा.